आपण गणपतीसाठी आज स्पेशल हे बनवणार आहे मोदक रेसिपी। तर आज बघूया आपण कशी बनतात हे मोदक। चला सुरू करूया। मी मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक। तर मोदक बनवायसाठी मी नारळ किसून घेतलेला आहे। ताजा नारळ आहे, आता फोडून मी जे वरचं साल काढून घेतलेला आहे आणि किसून घेतलेला आहे। गूळ घेतलेला आहे, काजू बदाम घेतलेला आहे, इलायची, चला आता आपण पुढे बघूया। गॅस चालू करून घेतलेला आहे, कढाई ठेवली आहे। कढाई तापली का आपण तूप घालूया याच्यात। 2 चम्मच, भाजून घेऊया। त्याच्यातच खसखस घालायची, चांगलं भाजून घेऊया याला। गूळ घालूया, गूळ आपला चांगला इरगळायला लागलाय। आता आपण खोबरं घालूया, खोबऱ्याचा किस घालूया। गूळ घालून सगळं मिक्स करूया आपण। खोबरं घातलेलं आहे, बघू शकता। चांगलं असं एकदम मग मिक्स करून घ्या सगळं। गूळ खोबरं सगळं मिक्स व्हायला पाहिजे। चांगलं हलवून घ्या असं, म्हणजे चांगलं शिजतंय। गूळ पुरा इगराय पाहिजे आपला। वेलदोड घालूया, मिक्स करूया त्याला। बघू शकताय पाणी पुरा आटलंय, आपलं मिश्रण तयार झालंय। आता ह्याला आपण बंद करून घेऊया। पातेलं ठेवलेलं आहे आपण, त्याच्यात घालायचं 1 चम्मच तूप, 1 ग्लास पाणी, अर्धा ग्लास दूध आहे बघा। मीठ टाकून घ्यायचं पाण्याला।
पाण्याला चांगली उकळी येऊ द्या. पाण्याला चांगली उकळी आल्या. आता आपण ह्याच्यात तांदळाचं पीठ घालून घेऊया. हे तांदळाचं पीठ मी घरीच बनवलेलं आहे. चांगलं हलवून घेऊया आपण. बघा चांगलं मिक्स करून घेतलंय. चांगलं एकसारखं हरवत राहायचं म्हणजे गाठी होत नाही त्या. बघा एकदम बिलकुल गाठी नाही त्या. 5 मिनिटं झाकून ठेवूया. 5 मिनिटं बंद करा आणि 5 मिनिटं झाकून ठेवा. 5 मिनिट हो गया है. 5 मिनिट झालेलं आहे वाफ देऊन. बघा कशी वाफ निघायला लागल्या. काढून घेऊया. आधे पीठ गरमच आहे. तवनपत्र असं घासून घेऊया आपण. म्हणजे छान होतात आपले मोदक. थोडस तूप टाकून घेऊया आपण ह्याच्यात. तर मळून घेऊया चांगलं. बघा मस्त मळलेलं आहे पीठ. पीठ जेवढं छान मळेल ना तेवढं मोदक आपले छान मस्त होतात, खुशखुशीत. प्लास्टिक घ्यायचा असा स्वच्छ धुवून आणि ह्याला तूप लावून द्यायचं. तूप लावायचं, तूप चौपटनं. आता ह्याच्यातला एक लिंबू एवढा गोळा तोडून घेऊया आपण. हे पा असा इथं ठेवून द्यायचा. वरून करून द्यायचं. प्लेट घ्यायचा हे पा आणि असं वर दाबून द्यायचं. हे पा बघू शकताय मस्त झालेलं आहे आपले. आता ह्याच्यात आपण मिश्रण भरून घेऊया. हे पा आता भरून घेतलेलं आहे. आपण हे करून घेऊया. मोदकचे डिझाईन करून घेऊया. सगळं असंच मोदक करून घेऊया आपण. बघा आपलं मोदक बनवून तयार आहे. तर साईडला पाणी बी ठेवलेलं आहे. त्याच्यावर चाळण ठेवल्या, तूप लावून घेतलेलं आहे. आता आपण मोदक ठेवून घेऊया. वर आपण थोडं थोडं तूप सोडूया. थोडं थोडं आपण तूप सोडूया वरती. एकदम खायला छान असे लागतात. साईडला एक केसर लावून देऊया. एक 15 मिनिट झाकून वाफ देऊया आपण. बघा किती मस्त आपली कळी आलेली आहे. कळ्या केलेले तर असं धरून करा शेवट पातूर म्हणजे छान बनतात. हे पा बघा आपले मोदक मस्त शिजलेले आहेत. गॅस बंद करून देऊया आपण. 5 मिनिटं असं झाकून ठेवूया. बघा आपलं मोदक बनवून तयार आहे. किती छान झालेत, मस्त झालेत. बघा तुम्हाला मी एक तोडून बी दाखवते. बघा तोडून दाखवते. मस्त झालेत आपले मोदक. मोदक आपले मस्त झालेत बघा. बघा आतलं मिश्रण हे किती छान झाले मस्त. तूप घ्यायचं गरम गरम वर आणि एकदम मस्त लागतात. खाऊन बी दाखवते मी तुम्हाला. तुम्ही बी नक्की हे करून बघा कसं वाटते आणि कसं झाली माझी रेसिपी नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.
बाय. नंतर भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये.